नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, केंद्रीय विद्यालय ॲडमिशन 2025-26 हे सुरू आहे। केंद्रीय विद्यालयामध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी RTमध्ये जसं वयमर्यादा दिलेली असते त्याचप्रमाणे केंद्रीय विद्यालयामध्ये देखील वयाची मर्यादा दिलेली असते। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहे, जर आपल्याला केंद्रीय विद्यालयाचा फॉर्म भरायचा असेल तर यासाठी वयमर्यादा नेमकी काय असते आणि कोण विद्यार्थी याचा ऑनलाईन फॉर्म भरू शकतात आणि कोणते विद्यार्थी ऑफलाईन फॉर्म भरू शकतात, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहे। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकताय केंद्रीय विद्यालय बालवाटिका ॲडमिशन 2025-26 यासाठीची जी वयमर्यादा लागणार आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओत सांगत आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बालवाटिका 1, बालवाटिका 2 आणि बालवाटिका 3 तसेच इयत्ता पहिलीसाठी लागणारे वय किती आहे हे आपण आज पाहणार आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता, मी एक चार्ट बनवलेला आहे। या चार्टच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करेल, म्हणजेच तुम्हाला समजायला सोपं होईल। तर तुम्ही पाहू शकता, इथे वयमर्यादा दिलेली आहे। 4 कॉलम बनवलेले आहेत ज्यामध्ये क्लास आहे। तर क्लासमध्ये तुम्ही पाहू शकता बालवाटिका 1 म्हणजेच जर तुम्हाला नर्सरीसाठी ॲडमिशन करायचं असेल तर तुमचे 31 मार्च 2025 रोजी 3 वर्ष मुलाचे वय जे आहे ते कंप्लीट असणं गरजेचं आहे। तेव्हा तुम्ही बालवाटिका 1 साठी म्हणजेच नर्सरीसाठी तुम्ही ॲडमिशन घेऊ शकणार आहेत। बालवाटिका 1 साठी ऑनलाईन फॉर्म सुरू असतात आणि आता फॉर्म सुरू आहेत। 24 तारीख याची शेवटची लास्ट तारीख आहे। जर तुमचा RTमध्ये नंबर नसेल लागला तर तुम्ही केंद्रीय विद्यालयासाठी नक्की फॉर्म भरा, हे मी तुम्हाला सांगेल। त्यानंतर दुसरा आहे बालवाटिका 2 म्हणजेच LKG म्हणजेच बालवाटिका 2 साठी जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला याच्यासाठी 4 वर्ष तुमच्या मुलाचे वय कंप्लीट असणं गरजेचं आहे। बालवाटिका 2चा ऑनलाईन फॉर्म भरला जात नाही, हा तुम्हाला ऑफलाईन भरावा लागतो। जी काही केंद्रीय विद्यालय आहे, तुमच्या जवळील जे काही केंद्रीय विद्यालय आहे जिथे तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे तिथे जायचं आहे आणि त्यांच्याकडे याचा ऑफलाईन फॉर्म सुटणार आहे। तो सुटल्यानंतर तुम्हाला ऑफलाईन फॉर्म भरून द्यावा लागणार आहे। 31 मार्च 2025 पर्यंत तुमच्या मुलाचे वय 4 वर्ष हे पूर्ण असणं गरजेचं आहे बालवाटिका 2 साठी। त्यानंतर बालवाटिका 3, तर बालवाटिका 3चे ऑनलाईन फॉर्म सुटलेले आहेत। तर तुम्ही बालवाटिका 1 आणि बालवाटिका 3 यासाठी ऑनलाईन फॉर्म भरू शकता। बालवाटिका 3 म्हणजेच सिनियर KGसाठी तुमच्या मुलाचे वय 5 वर्ष असणं गरजेचं आहे। 31 मार्च 2025 पर्यंत तुमच्या मुलाचं वय जे आहे ते 5 वर्ष कंप्लीट असणं गरजेचं आहे। त्यानंतर इयत्ता पहिलीसाठी जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुमच्या मुलाचे वय 6 वर्ष कंप्लीट असणं गरजेचं आहे 31 मार्च 2025 पर्यंत। त्यानंतर बालवाटिका 1, बालवाटिका 3 आणि पहिलीसाठी ऑनलाईन फॉर्म भरले जातात। बालवाटिका 2 साठी किंवा पहिलीपासून 11वी-12वी पर्यंतचे जे काही विद्यार्थी ॲडमिशन घेण्यासाठी इच्छुक असतील केंद्रीय विद्यालयामध्ये, तर त्यांचे फॉर्म जे आहेत ते ऑफलाईन पद्धतीने घेतले जातात। तुम्ही या चार्टचा स्क्रीनशॉट घेऊ शकता, म्हणजेच तुम्हाला वयमर्यादा जाणून घेण्यास अत्यंत सोपं होईल। अजून काही तुम्हाला केंद्रीय विद्यालयाबद्दल माहिती हवी असेल तर कमेंट करून सांगा। नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती देण्याचा मी प्रयत्न करेल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।